न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा। गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी। गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। ओम नमोजी सद्गुरु बाळू मामा माझिया नाथा, आपल्या चरणी माथा माझा। वचन ऐकावे कमलापती, माझ्या रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी। बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पायात। बाळू मामा आलो शरण मी तुमच्या भजनामध्ये बाळू मामा रमती। कार खेल गावाला भक्त जन जमती, बाळू मामाच्या नावानं जाग भल बोलती। परवानगीवरती भक्त जन जमती, बाळू मामा नावाचा गजर करती। बाळू मामाच्या नावानं सांग भलं रे सांग भलं, बाळू मामाचं सांग भलं। ओम नमोजी सद्गुरु बाळू मामा अप्रेमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, जगत पिता जगत गुरु। जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू, गगनाईसा साक्षीभूतू तोही मीच। जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। आत्मा गुरुजी देवराया, धन्यवाद तुमचे माया, धन्यवाद तुमचे माया, धन्यवाद तुमचे माया। आत्मा गुरुजी देवराया,
आदमापुरीच्या देवराया दंडवत तुझिया पाया गारगुटीचे सद्गुरु मुळे महाराज दंडवत तुमचिया पाया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलास राणा शिवचंद्र मोल फणींद्र माथा मुकुटे झळ कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी ओ कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज ओ दयाची पायी माझे दंडवत दयाची पायी माझे दंडवत हेचे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रसूत प्रसंग प्राप्त प्रसंग जगाचा मालक ब्रह्मांड नायक आदमापूर निवासी श्रीमंत बाळू मामा पुन्हा एकदा कोरेश्वराच्या स्पदस्पर्शानं कोरजाई मातेच्या स्पदस्पर्शानं पावन झालेल्या कारखिलच्या भूमीमध्ये जगाच्या मालकाचा मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन जगाचा मालक पुन्हा या गावाला आला आणि तुम्हा आम्हाला या भक्तीचा आनंद घेण्याचा योग पुन्हा तुमच्या आमच्या नशिबी आला. आज इथं वाटते चौथा दिवस असेल महाराज, चौथा आहे ना, उद्या उठतं. आज चतुर्थ दिवस, आज चौथा दिवस, उद्या उठतळ होणार आणि जगाच्या मालकाचा हा दिंडी सोहळा जवळ शिवाच्या पलीकड तुमच्या आपल्या वासुंदे गावामध्ये ज्या ठिकाणी मामांचा तळ आहे त्या ठिकाणी जाऊन पुन्हा त्या ठिकाणी विसवणार आणि सर्व पितरी आमुषा त्या ठिकाणी संपन्न होणार. सुंदर अशी सेवा तुम्ही मामांची केलीत, मामांच्या शेळ्या मेंढ्याची केलीत. कारण देव उगाच येत नाही किंवा देवाला काही काम नाही म्हणून या गावाने फिरायचं म्हणून त्या गावाला फिरायचं असंही देव करत नाही. तुमचं काहीतरी नातं त्या भगवंताशी आहे. त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांवरती त्या परमेश्वराचा विश्वास आहे की अरे मी कारखेलच्या गावामध्ये गेल्यानंतर ही कारखेलची लेकरं बाळ माझ्या लेकरा बाळांची काळजी घेतील, हा नितांत विश्वास माझ्या देवाला आहे म्हणून देव तुमच्या गावामध्ये आहे. आणि आज चतुर्थ दिवस, आज शेवटचा दिवस आणि म्हणून आज मामांच्या चरणविंदावरती अर्पण करण्यासाठी घेतलेला अभंग जगतमान. ह्या साईडला बसा, हे तर समोर या, तर समोर या, रस्त्यात बसू नका, समोर या. आज मामांच्या चरणविंदावरती अर्पण करण्यासाठी घेतलेला अभंग जगत मान्य संत, देव मान्य संत, संत मान्य संत. अरे ज्ञान भक्ती वैराग्याची झालर जीवनाला लावली. महाराज कळकळीत वैराग्य प्रतिपादन केलं, सहदेव वैकुंठ गमन केलं, इतिहासाच्या पानावरती स्वर्णाक्षराने लावली. ते देव निवासी तुम्हा सकळांच्या हृदयाचे अधिष्ठान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, तुकाराम महाराजांच्या 5व्या वेदातील, पंचम वेदातील, गाथ्यातील, मागणीपर प्रकरणातील अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे.
कारण का आज देव जाणार, उद्या काला करून देव दुसऱ्या गावाला जाणार. 4 दिवस हे केलेल्या सेवेतून आज काहीतरी देवाला मागावं म्हणून आज मागणीपर घेतला. अभंगाकडे वृत्त होण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. मगाशी सांगितलं 4 दिवसापूर्वी देवाचं या ठिकाणी आगमन झालं. सुंदर असा सोहळा तुम्ही केलात. सगळ्या संयोजक आयोजकाच्या चरणाला साष्टांग असा दंड होतोय. दादांनो, लाख मोलाचं काम तुमच्या हातून घडतंय. आमचे रोहिदास महाराज, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी धर्म कार्यामध्ये जाता त्या त्या ठिकाणी सगळं हाताने हातभार लावून धर्म कार्याला पाठबळ देत असतात. म्हणून भगवंताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. रोहिदास महाराज, तुमच्या सगळ्या सहकार्यांना माझा अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. त्या सगळ्या गावकऱ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. गोजूबाईवरून पालखी निघाली, डायरेक्ट कारगिलच्या गावाला आली. मधली गावं काय वासाड पडली होती का? उंडवडीला काय रोग आलता का? सोनवडी काय जाळ झाला का तिचा? ती बहरामपूर कुठं गेलं? पण थांबा थोड्या दिवस. नाही अजून ह्यांना पळता बोहीत थोडी केली ह्या भगवंतानं, तर आजचं वाक्य लक्षात ठेवा. तुमच्या डोळ्यासमोर दिसेल की येणारा काळ काय करून घेतो आणि काय करणार आहे तो. ठीक आहे. भाग्य तुमच्या गावाचं, तुमच्या गावाची या पांढरीची राखण करायला देव गोजूबाईवरून इथपर्यंत आला. हे भाग्य असल्याशिवाय नाही, हे नातं असल्याशिवाय नाही. त्याचबरोबर या सगळ्या गावकऱ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या चरणाला साष्टांग दंडवत आहे. ज्यांनी ज्यांनी मामांच्या बकऱ्यांना चारा दिला असेल, कोपरा दिला असेल, थोडासा तुकडा दिला असेल चारायला, ज्यांनी आपल्या रानामध्ये माळावरती चरून दिली, ह्या सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. जे अन्नदाते आहे, ज्यांनी अन्नदान केलं, ज्यांनी त्यांना नाही शक्य त्यांनी 10 रुपयानं मदत केली, 50 केली, 100 केली, त्या सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. दान किती दिलं हे महत्वाचं नाही, देण्याची दानत ही महत्वाची आहे. जळता जळत नाही महाराज, पण सुटत नाही. जळता जळत नाही पण सुटत नाही. आणि मग जेव्हा खुर्ची बसावलं जातं ना मांडी घालून, तेव्हा फक्त एक प्रयोग करायचा. त्या सगळ्याला सांगणं माझं, एक प्रयोग करायचा अवश्य. गेल्यानंतर एखादा माणूस गेला ना, त्याच्या जवळ जायचं आणि त्याला सांगायचं, मी 1 लाख रुपये आणले तरी तेवढे तू घे. काय सांगायचं? मी 1 लाख रुपये आणले तुझ्यासाठी, तेवढे घे. नाही काही बोलणार नाही तू. परत घरात जायचं, परत याच्यापाशी थोड्या वेळाने या, माझ्यापाशी 5 तोळ सोनं आहे, तोळ 1.25 लाखावर गेलंय, पैसे घेतो. ती घेतो का सोनं? काय म्हणल होतो? काय म्हणल माईन? एखादी माई गेली असली, एखादी ताई गेली असली, एखादी माई गेली असली, तिच्यापाशी जायचं, अगं तुला 4 तोळ्याचं नेकलेस आणलं या, घेईल का बरं? ती नाही घेणार हो. अरे शरीर तेच आहे ना, शरीर तेच आहे, देह ते तोच आहे, तोच माणूस पुढे बसवलाय. त्याला बोंबलू बोंबलू सांगताय 10 लाख रुपये घे, सोनं घे, नाणं घे. तो भगाना सुद्धा तुमच्याकड, तो भगत सुद्धा नाही तुमच्याकड. ज्याच्यासाठी आयुष्यभर पळाला, ज्याच्यासाठी आयुष्यभर राबला, ज्याच्यासाठी आयुष्यभर सख्यांशी भांडत राहिला, शेवट ते जवळ आलं तर त्याच्याकडे बघा ना. मग किंमत कशाची आहे? किंमत कशाची आहे? किंमत कशाची आहे ना? किंमत फक्त आणि फक्त या कलियुगामध्ये मामांच्या मेंढी माऊलीच्या सेवेची. शेवेला गी शेवक झाला तुमच्या, लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. शेवेला गी सेवक झाला तुमच्या, लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा.
या सेवकांच्या सगळ्या संयोजक आयोजकाच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. काही करायचं नाही, डोक्यात एकच ठेवायचं ह्या गावानं, देवाची बकरी आली रे आली, जेवढं शक्य आहे तितक्या दिवस सांभाळायची. ये देवाला म्हणायचं, जा देवाला म्हणायचं नाही. देवाला ये म्हणायचं, जा म्हणायचं नाही. लक्ष्मीला ये जा म्हणता का? जा म्हणता का? इकडे लक्ष्मीला जा म्हणता का? दुसऱ्याची ओढून घरा खिशात आणता. देवाला जितक्या दिवस राहील ना मन मोकळेपणाने त्या भगवंताची सेवा करायची. त्या मेंढी माऊलीची सेवा म्हणजे मामाची सेवा आहे. त्याचबरोबर संत श्री सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट आत्मापूर पालखी क्रमांक 15 कारभारी आमचे राहुल दादांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. आमचे चाकणे मामा त्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. आतपाडीचे मामा आमचे बंडोपंत आहेत, बंडोपंतांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत. सगळे सेवेकरी पुजारी दादा प्रया ही सगळी पुजारी म्हणजे बापू मोठे पुजारी ही सगळी आमचा पैलवान दडस पाहुणे सगळ्यांच्या चरणाला, सगळ्या मेंढके बंधूंच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. आचार्य मामा तिकडा प्रेमा तुझ्या आई बाबा चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. सुंदर अशी साधना आमचे हरिभक्त पारायण सचिन महाराज सुतार झोपाली नाही गुळ खा, जांभळ्या देऊन आपण गुळ खातो. आमचे विठ्ठल महाराज कदम, आमचे वामोतीमणी महेश महाराज तिन्ही रत्नाच्या चरणाला साष्टांग असा दंडवत. या दोन्ही लेकरांच्या आई वडिलांसाठी टाळ्या वाजवा. वा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिक वाटे देवा. ठीक आहे, या दोन्ही लेकरांच्या चरणाला त्यांच्या आई वडिलाच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आमचे महाराज आहेत, ही सगळी परिचयाची माणसं. येतच नाही मग सगळ्याच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. आमची वासुंदेची आलेली सगळी मंडळी आहेत, ही सगळे आहेत, आमच्या दमंती ताई आहेत, या सगळ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. अभंगाचा भावार्थ अगदी थोडक्यामध्ये बघायचा. वेळ अपुरा आहे, वेळेमध्ये अभंगाचा भाव बघून लगेच मामांच्या चरित्राकडे आपण प्रवृत्त होऊया. फक्त कानामध्ये प्राण ऐकून आणा, ऐका, कानामध्ये जीव आणा, जीव, आणि ऐका मामांचं चरित्र. हिथं बसून गप्पा हाणू नका. 2 महिने झालं माझा 1500 रुपये हप्ताच आला नाही. हिथं बसून विचारू नका. ठीक आहे, लय दिवस दिसले नाही, कुठं होतीस ग तू, कुठं नव्हती, हिथंच आहे. मोकार गप्पा हाणू नका. ह्याचं कसं त्याचं कसं अजिबात गप्पा हाणू नका. तिकडे बसलेले लांब निवांत बसलाय तुम्ही, पांगून पांगून अगदी मोकळं इस काढून, तुम्ही पण गप्पा हाणू नका. मोबाईल जरा जपून वापरा, अजिबात वापरू नका. मोबाईल मध्ये कुणी इथं बोलू नका. ज्याला बोलायचं उठान मागं जाऊन बोला. इथं व्यत्यय येईल असं काही करू नका. परत सांगणार नाही, परत सांगेल अपमान करून सांगेल, परत सांगेल अपमान करून सांगेल. कारण तुमच्या गावानं मला परत तारीख द्यावी अपेक्षा नाही, त्याच्यासाठी सेवेला येतच नाही, गरजच नाही त्याची. मी आलोय मामांच्या सेवेसाठी. पण तुमच्या जर बोलण्यानं, तुमच्या मधल्या कुडकुडीनं ऐकणाऱ्याला जर डिस्टर्ब होत असेल तर ती चुकीचं आहे, हे ज्याची त्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे आता शांतता राखायची. बरं, घरच्या गप्पा मलाही मारता येत नाही जास्त. घरच्या गप्पा बरं, नवरा बायको सांगून काय करायचं, कुत्री मांजरी सांगून काय करू. कुत्री मांजरी कुणाच्या घरी नाही, हात वर करा. कोंबड्या कुणाच्या घरी नाही. नवरा बायको म्हणलं की भांडण प्रत्येकाच्या घरी आहे ना. 5वीला जे पुजलंय ते तुम्हाला सांगून काय बॉम्बा मारायच्या. जे 5वीलाच पुजलेलं आहे तेच तुमच्या पुढे आणून मांडायचं. म्हणजे कशासाठी एवढा उपद्या. इतक्या लांबना मालशिरसवरनं माणसं बोलवायची, तिकून यायचं, तिथं उभा राहायचं, ही सगळं एवढं करायचं आणि घरचं सांगायचं. अरे प्रत्येकाच्याच घरी ती आहे, मग ती सांगण्याची गरज काय आहे. एक सांगू का, मला साधा प्रश्न आहे माझ्या माइंडनं, सांगा तुम्हाला हसायसाठी सांगायचं का जीवनाचं हसू होऊ नये म्हणून सांगावं. बरोबर आहे की नाही. अरे हसण्यासाठी सांगू नये, जीवनाचं हसू होऊ नये ना म्हणून सांगावं. जीवनाची व्यथा होऊ नये म्हणून माझ्या मामाची कथा सांगावी. तुमच्या जीवनाची, आमच्या जीवनाची झालेली व्यथा थांबावी म्हणून या भगवंताची कथा ऐकावी, तर जीवनाचं काहीतरी सार्थक होणार.
आता येर मारल्या मागल्या आणि ताक्का नाही चांगल्या. होय चलो द्या पुढं. शांतता राखा. त्याचा जरा पाहून आवाज वाढवता का जरा. माझे याचा आवाज द्या पण ह्या दोन्ही बॉक्सला. लाल लाल वाली. हा ह्याला हॅलो हॅलो. आवाज वाढतो का? संपला फुल आहे ना. मग मॉनिटरला दे बरं थोडासा आवाज. हॅलो हॅलो. हा ठीक आहे राहू दे. बस बस थोडा कमी कर. मारून हॅलो हॅलो. ऐका ती ट्रॅक बोलू टाकतो. फोन करायचा. जीवाच्या आकांतानं तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. अक्षरशः 2 दिवस झालं भयंकर आजारी आहे. सलाईन लावले होते. काल पण दवाखान्यातच होतो. आज इथं येईल का नाही कॅपॅसिटी माहीत नव्हती, पण शेवट ह्याच्यावरती सगळं सोडलं होतं. मी ह्यांना येताना सांगितलं होतं बसून सेवा करायची, पण शेवट करून घेणारा मामा आहे. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकाराम महाराज या ठिकाणी दान मागतायत. पण कुणाला मागतायत तर देवाला मागतायत. आता अगदी 5 मिनिटात बघू. अभंगावरती बोलण्यासारखं भरपूर आहे, कारण अभंग खूप सुंदर आहे. माझ्या आवडीचा अभंग आहे हा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम बा, मला खूप आवडणारे असे अभंग काय आहेत त्यातले हा अभंग आहे. बोलायला खूप आहे अभंगावरती, पण वेळ एवढा नाही. पण इथे एक दान मागितलेलं आहे, मागणं मागितलेलं आहे. आणि तुम्ही आम्ही प्रत्येक जण मागणं देवापाशी मागत असतो. देवापाशी गेलं की माणूस काही ना काहीतरी मागतो. हे प्रत्येकाचं आहे. याचा निवडायला कुणाला जागा नाही. मग तुकाराम महाराजांनी पण दान मागितलं. मग तुकाराम महाराज थोडा कमी कर, थोडासा कमी कर, थोडा कमी कर, बाकी काय वाढून फक्त कमी कर. ते शिट्टी लागलं. तुकाराम महाराज मागण्यातले होते का? नाही, मागणाऱ्यातले नव्हते, पण मागावं लागलं. ही मुद्दा लक्षात घ्या बरं का. तुकाराम महाराज मागणाऱ्यातले नव्हते, पण मागावं लागलं. का तर पांडुरंगाने सांगितलं की मागा, नाही तर तुमच्या पुण्याच्या जोरावरती, तुमच्या सेवेच्या जोरावरती ते मला आता डोही जड झालं आणि मला ते आता सहन होत नाही. तुम्ही मागा, मला उतराई का. मग हाच मुद्दा मामांच्याही चरित्रामध्ये आहे. मामांच्या आईनं दान मागून मुलगा घेतलेला नाही. जे मामा आईच्या पोटी अवतार आले, सुंदरा मातीच्या पोटी, त्या हलसिद्धनाथानं जो आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद याच कारणे आहे की हे आई तू काहीतरी माग. तुझं पुण्याचं वज माझ्या डोहीवरती एवढं जड झालं की जगाचा कारभार करणं मला शक्य होत, आणि तू काहीतरी माग. त्यावेळेला त्या आईनं सांगितलं, हे म्हणली देवा, अरे काय मागू रे म्हणली तुला म्या, आणि काय हाय तुझ्यापाशी. सुंदरा माता मामांची आई देवाला सांगते की देव सत्ता कारभार जगाचा चालवतोय. त्याला सांगते देवा काय मागू तुला, काय आहे तुझ्यापाशी मागण्यासारखं, मला काय बी नग आहे. आणि कामाला लागली. 1891चा काळ आहे तो. आणि मग त्यावेळेला देवाने विनवणी केली, ए माई तू जर नाही मागितलं, तुझं पुण्य तुझी सेवा एवढी मोठी की ती मला डोहीजड व्हायला लागली आणि जगाचा कारभार डळमळीत व्हायला लागलाय. तुला काहीतरी मागावे लागेल. मग पांडुरंगाने त्यावेळेला तिचं सांत्वन केलेलं आहे. आणि पांडुरंगाने सांत्वन केलं. आणि मग ही सुंदरा माता मागती. मग सांगती, ए म्हणली हलसिद्धनाथा, तुला द्यायचंच ना तर तू देशील ते मला मान्य नाही, मी मागते तेच मला दे. सांगितलं सांग माई, म्हणलं तुला काय पाहिजे, मी तुला दिलं. मग त्यावेळेला मागितलं, हेची दान दे. कुठलं दे? ए देवा, अरे काय नग, तुझ्यासारखा पोरगा माझ्या पोटी जन्माला दे आणि त्याचा झेंडा त्रिलोक्यामध्ये पुत्र व्हावं
होता ज्याचा त्रिलोकी झेंडा, म्हणलं तुझ्यासारखा पोरगा माझ्या पाठपोटी जन्माला दे. हे दान मागितलं कारण देवा चांगलं. तुकाराम महाराजांनी दान मागितलं, ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. मग काय मागितलं की तुझा विसर पडू नको दिवस, हेच दान तू मला दे. आणि मग पुढे सांगतात, ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. तुझं मग त्या बदल्यात काय करेल, तू तुझं गुणगान मी आवडीनं गावेल आणि हीच माझ्या जीवनाशी मी जोडून घेईल. पुढे सांगतात, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. मला हे काही नकोय, मला काही नको, मला हे तू दे. पुढे सांगतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. अशा प्रकारचं दान मागितलं. याच्यामध्ये जर आपण बघितलं, शारीरिक स्वरूपाचं दान मागितलं, मानसिक स्वरूपाचं दान मागितलं आणि वाचिक स्वरूपाचं दान मागितलं. जरा शास्त्राच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर महाराज मंडळी असले जरा सांगावं लागतं, नाही का नाही? ते का माझी वरवरच दिसते का काय? मानसिक स्वरूपाचं, वाचिक स्वरूपाचं आणि कायिक स्वरूपाचं सांगितलं. वाचिक स्वरूपाचं गुण गायन आवडी, वाचिक स्वरूपाचं दान मागितलं. ठीक आहे. संत संग देई सदा, ठीक आहे. शारीरिक स्वरूपाचं दान मागितलं आणि मानसिक स्वरूपाचं दान मागितलं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, ठीक आहे. आम्हाला तिथं सुखाने ठेव किंवा न लगे मुक्ती धन संपदा, ही मानसिक स्वरूपाचं दान मागितलं. म्हणजे हे 3 प्रकारची दानं मागितली. आता आणखी जर बघितलं ना आपण, मागणी जे प्रकार आहे ते संयुक्त मागणी, संमिश्र मागणी, स्पर्धात्मक मागणी, असे शास्त्र आपल्याला मागणीचे विविध प्रकार सांगतात. त्याच्यामधली ही जी मागणी आहे, ही मागणी संयुक्त स्वरूपाची मागणी आहे. म्हणजे कसं, एक मागायचं आणि अनेक गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या, माफी असावी. एका गोष्टीसाठी अनेक गोष्टींचं मागणी करायची. तिथं एक मागणी काय आहे की तुझा विसर न व्हावा, ही एक मागणी आहे. पण बाकीच्या सगळ्या मागितलेल्या काय आहेत, त्याला पुरवठा करणारे ह्या पूरक मागण्या आहेत. म्हणून ही संयुक्त स्वरूपाची मागणी आहे, अशा स्वरूपाचे. ह्याच्यामध्ये आणखी जर बघितलं ना तर एक मागणी मुख्य स्वरूपाची आहे आणि बाकीच्या मागण्या ह्या पूरक स्वरूपाच्या मागण्या आहेत. बाकीच्या मागण्या ह्या पूरक स्वरूपाच्या आहेत. म्हणजे मुख्य मागणीला पूर्तता देणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्यांना पूरक मागण्या म्हणतात. मुख्य मागणी आहे तुझा विसर न व्हावा आणि बाकी मागण ते एक तुझं प्रती आहे, मागण ते एक, मागण ते एक तुझं प्रती आहे, मागण ते एक तुझं प्रती तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. अधिकार केवढा मोठा आहे, पांडुरंगाला दम टाकावा. तुझ्या प्रती एक मागणं आहे, देतील तर बघ, नाही तर बघतोच तुझ्याकडे. ठीक आहे. अधिकाराचं मागणं आहे. हा जो अभंग आहे हा अधिकार मागणीतला अभंग आहे. कारण ही तर जरी देण्या घेण्यामध्ये, ज्या याचनामध्ये, मागण्यामध्ये याचक हा दुर्बल असतो आणि देणारा दाता हा सबळ असतो, प्रबल असतो. बरोबर आहे की नाही? परंतु या अभंगाकडे जर बघितलं तर हिथं मागणारा याचक हा प्रबळ आहे आणि देणारा दुर्बळ आहे. त्याच्यापाशी आहे. कसा दुर्बळ आहे? कारण दान देण्याला 3 गोष्टी लागतात. एक सामर्थ्य लागतं, एक स्वातंत्र्य लागतं आणि एक उदारता लागते. बरोबर आहे ना महाराज? हा, काय लक्षात चुकलं तर महाराज टच करायचं आपल्याला. काय आपल्याला नवीन आहे, आपण काही नाही. मला अजिबात काय वाटत नाही. सामर्थ्य लागावं असावं लागतं,
स्वतंत्रता असावी लागते आणि उदारता असावी, ह्यातली एक जरी गोष्ट नसेल तरी दानामध्ये अडचणी. इथं जे तुकाराम महाराजांना दान दिलेलं आहे ह्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, ह्याच्यामध्ये उदारता आहे, ह्याच्यामध्ये स्वतंत्र आहे. पण हिथं स्वतंत्रता नाही, हिथं स्वतंत्रता नाही. म्हणून तुकाराम महाराजांच्या पद्धतीने द्यावा लागला. का स्वतंत्रता नाही? भक्ती एवढी मोठी गेली की देवाला बांधून ठेवलं. भक्ती एवढी मोठी, देवाला बांधून ठेवलं, देवाला भक्ताप्रमाणे वागावं लागलं, म्हणून स्वतंत्रता नाही. हा बघा, एखाद्याला वाटतं मामाची बकरी आल्यात, चांगलं 5-6 हजाराची वर्गण द्यावी, अन्नदान होईल, आणि येतो माणूस किंवा सप्त्यामध्ये येतो माणूस, देवाला दिवशी वाटतंय द्यायची वर्गण, न्या ना, पण थांबा जरा म्हणला, घरी जाऊन बायकोला विचारू येतो किती रुपयाची फाडायची पावती. पैसे आहे, देण्याची इच्छा आहे, पण स्वतंत्र मालकीनीच्या हातात आहे. आणि आजकाल थोडं जास्तच गेलेलं आहे. मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्यापासून जरा जास्त जड जायला लागलंय. ह्या 3 गोष्टी असायला लागतात. मग हा जो अभंग आहे तो अधिकार मागणीतला अभंग. इथं मागणाऱ्याचा अधिकार मोठा आहे, मागणाराही श्रेष्ठ आहे, मागणारा श्रेष्ठ आहेत, ज्यांच्याकडे मागितलं ते सुद्धा श्रेष्ठ आहेत, आणि जी मागणी केली ते सुद्धा श्रेष्ठ आहे. श्रेष्ठांनी केलेली मागणी, श्रेष्ठांकडून केलेली मागणी, श्रेष्ठ मागणी श्रेष्ठांसाठी आहे. मागणी तुकोबार आहे, श्रेष्ठ आहे, देवाकडे केली श्रेष्ठ आहेत, आणि मागणी काय केली, तुझा विसर न व्हावा, श्रेष्ठच आहे. पण याच्यामध्ये थोडा एक विपरीतपणा आहे. न लगे मुक्ती एवढा एक सांगतो आणि लगेच संपून टाकून चरित्राकडे येऊया. इथं विपरीत स्वरूपाची मागणी केली की मला मुक्ती नको आहे. ज्या एका बाजूला अष्टादीस संत मुक्तीचा रस्ता तुम्हा आम्हाला सांगतात, नव्हे नव्हे जो पंचम वेद निर्माण केला तो मुक्तीच्या साठीच केला. या भवसागरामधून तुम्हा आम्हाला सहज तरुण जाता यावं म्हणून ती नौका तयार करून गेली, तो पंचमवेद. पण त्याच वेदामध्ये तुकाराम महाराज सांगतात न लगे मुक्ती. कारण का, एकदा का मुक्ती मिळाली की मग हा जन्म नाही, हा जन्म नाही, आणि हा जन्म नाही तर हा सुख सोहळा सुद्धा नाही. हा सुख सोहळा अनुभवता येणार नाही. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग. हा जन्म नाही, मग हा जन्म नाही ना तर हा सुख सोहळा भोगता येणार नाही. कारण का, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून काय होतं, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिताचे पाय, स्वर्गीचे अमर इच्छिताचे पाय, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. हा सुख सोहळा अनुभवण्यासाठी, हा सुख सोहळा अनुभवण्यासाठी त्या स्वर्गातल्या अमरांना सुद्धा वाटतं की मृत्यूलोकी जन्म व्हावा, आणि म्हणून तुकाराम महाराजांनी मागणी केली न लगे मुक्ती. पण मुक्ती का पाहिजे हे पुन्हा सांगून गेले. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. त्या गर्भातल्या यातना इतक्या भयंकर, इतक्या भयंकर आहेत की त्या यातना सहन होणे नाही. प्रत्यक्ष तुकाराम महाराज जर त्याला घाबरत असतील तर तुमच्या आमच्या सामान्य जीवाची काय हालत. म्हणून तिथं सांगतात की तिथं मला सुखाने ठेव,
तिथं ती मागणी तुकाराम महाराज करतात। असं या अभंगामध्ये सगळं भरपूर बोलण्यासारखं आहे, पण जास्त वेळ नाही आपल्यापाशी। अभंगाचा सरळ साधा भावार्थ संपला। मी नेहमी सांगत असतो, मी महाराज नाही, कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, शास्त्राचा अभ्यासक नाही, मी माझ्या मामाचा गडी आहे। जसं जमला तसा अर्थ तुमच्या समोर मांडला। एकदा विठोबा रुक्माईचं भजन होईल, मामांच्या चरित्राकडे प्रवृत्त होईल। हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रुक्माई, जय विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, जय विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई। चांग भले रे चांग भले, बाळू मामाच चांग भले, भाव भक्तीचा उधळणी म्हणणार, तुझी चैले करर, तुझी चैले करर, हा विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 हरी विठोबा रखुमाई, विठोबा, विठोबा, विठोबा। सर्वांनी भजन करायचे, सर्वांनी। हात आहेत ना प्रत्येकाला? हात आहेत का? त्या हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं जगाच्या मालकाचं नाव घ्यायचं, भजन करायचं आमच्याबरोबर। हो बाळू मामा